पहाटचं 3:30 वाजता सासू सासरे आले बघा गावावरून. असले भारी वाटत होतं ना. आणि आईने येताना गावावरून काय काय आणले बघा. ताजी ताजी भोपळीची पानं, आळूची पानं, भडंग, शेव चिवडा, चिरमुरं आणि साताऱ्याचे कंदी पेढे आणि लोणावळ्याची चिक्की पेढं असलं भारी लागत होतं ना. एकदम कंदी पेढ जबरदस्त. काय माझ्या एकटीसाठी नव्हतं आणलं, ह्यातला अर्ध जाऊबाईला दिलं. जाऊबाई मी एकच गल्लीत राहतो ना, पलीकडच्या रूम मध्ये जाऊबाई राहते, तर बिरमुट्याजवळ पाठवून दिलं. आणि ह्या रविवारी ना आमच्या वाडीतले सगळे जण आहे ना कोल्हापूरला ज्योतिबाला दर्शनाला गेलेले, तर तो प्रसाद पण घेतला. आणि आईनं मला ज्योतिबाचा गुलाल पण लावला. आणि सोमवार असल्यामुळे मला आपल्या महादेवाला अभिषेक घालायचा होता. बेलपत्र वाहिलं. आणि ना मी आजची शिवमूठ होती ही तिळाची होती, तर मी अशी बोलते, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरी देवा. आणि आईनं पण लागलीच पूजा करून घेतली, आरती झाली आणि लय भारी सकाळचं वाटत होतं राव.